नाशिकच्या TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली। MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांचं घर, कार्यालय आणि अन्य बांधकामावर महापालिकेनं बुलडोझर चालवत निष्कासन मोहीम राबवली। मात्र या कारवाईनंतर आता शहरात मोठं राजकीय वादळ निर्माण झालं असून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। पाहुयात नेमकं काय घडतंय छत्रपती संभाजीनगरमध्ये। नाशिकच्या TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी प्रशासकीय आणि राजकीय घडामोड घडली। नारेगाव इथले MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांचं घर, कार्यालय, दुकानं आणि निदा खान लपून बसल्याचा आरोप असलेली इमारत अनधिकृत असल्याचे सांगत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने निष्कासित केली। पहाटेपासूनच JCB, ट्रक, पोलीस बंदोबस्त आणि पालिका अधिकाऱ्यांचा ताफा नारेगावात दाखल झाला आणि ही कारवाई करण्यात आली। माननीय माजी खासदारांनी काही नगरसेवकांबाबतचे काही कागदपत्र आम्हाला निदर्शनास आणून दिले। त्यामध्ये मी तात्काळ अतिक्रमण विभागाला आणि मालमत्ता विभागाला चेक करायला, व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे। जर त्यामध्ये तथ्य असेल तर त्यामध्ये सुद्धा ॲक्शन घेतली जाईल। सन्माननीय नगरसेवकांबाबत यामध्ये नोटीस देऊनच कारवाई झाली आणि माजी खासदार साहेबांनी जे काही आम्हाला आता कागदपत्र दिलेले आहेत त्यामध्ये सुद्धा नोटीस दिली जाईल, त्या प्रकरणाची तथ्यता तपासली जाईल आणि त्यामध्ये जी काही फॅक्ट असेल त्यानुसार सर्वांसाठी समान जी काही असेल ती कारवाई केली जाईल। कारवाईनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना जोर चढलाय। MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी नगरसेवक मतीन पटेल यांना पुन्हा घर बांधून देण्याचे आणि पुन्हा नगरसेवक बनवण्याचं आश्वासन दिले। यावेळी त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरही निशाणा साधला। या शहरामध्ये दोन वेगवेगळे कायदे आहे का? की एक आमच्यासाठी वेगळा कायदा आहे। हे जे आज नारेगाव मध्ये जे बिल्डिंग पाडण्यात आलेली आहे, काय या शहरासाठी एक सिक्युरिटी थ्रेट होता का? की काही मोठा घातपात होणार होता म्हणून रात्री हे काढण्यात आलं आणि हे दुसरे जे कॉर्पोरेटर जे सत्ताधारी पक्षातले आहे त्यांचं सगळं एव्हिडन्स असल्यानंतरही 30 मार्च 2026ला हे ऑर्डर पास करण्यात आलेलं आहे। मार्च, एप्रिल, मेचा अर्धा महिना गेलेला आहे। मग यांना का सवलत देण्यात येत आहे? पालकमंत्री थोडासा वेळ झालेला आहे। त्याला मी सांगतो की देसी दारू प्यायला थांबा, अंग्रेजी दारू घ्या दररोज, नाहीतर खूप ऊन आहे। बडबड करण्याची एक मर्यादा असते। थोडासा त्यांनी संयम बाळगावा आणि मी अशा प्रकारचे लोकांना काही जास्त महत्त्व देत नाही। इम्तियाज जलील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले। हा खऱ्या अर्थानं अर्बन अतिरेकी ज्याला म्हणतात, अर्बन टेररिस्ट हा तो प्रकार आहे। पोलिसांनी तातडीने त्या इम्तियाज जलीलवर आज गुन्हा दाखल केला पाहिजे। रात्री 12 वाजता जाऊन तो तिथं बोलतो कसा, आरोपीच्या समनार्थ म्हणजे पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी सभा घेतो कशी, या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी हिदा खानचं कुठं नाव नाही घेतलेलं। कुराण शरीफला मानतोस, ठेव त्याच्यावर हात आणि सांग त्या फिदा खानला मी आणलं नव्हतं म्हणून। तिला लपवण्यामध्ये ह्या इम्तियाज जलीलचा हात आहे। मला खऱ्या अर्थानं सांगायचं, स्पष्टपणे मी बोलतोय, मतीन एवढा आरोपी नाहीये, हा इम्तियाज आरोपी आहे। दरम्यान ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले। मतीन पटेल त्या कोणती हिदा खान प्रकरणात दोषी असेल तर कायद्याने जी काही कारवाई करायची ती पोलिसांनी, राज्य सरकारने, गृह खात्याने करावी। मतीन पटेलचं अनधिकृत बांधकाम आहे म्हणून घर पाडणं, दुकान पाडणं हे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। भारतीय जनता पार्टीच्या एका नगरसेवकाची 2 का 3 मजली इमारत आहे, जो नगरसेवक आहे, आजच वर्तमानपत्रात बातम्या वाचलेल्या, कोण आहे मला माहिती नाही। आणि अनधिकृत बांधकाम एक त्या मतीन पटेलचं असेल तर मी पाडलं समजू शकतो। आज या शहरात 70% अनधिकृत बांधकाम आहे, महानगरपालिकेच्या आशीर्वादानं आहे। हे मतीन पटेलचं घर जर पाडायचं असेल तर सगळे अनधिकृत बांधकाम या शहरातले पाडले पाहिजे असं माझं मत आहे। दानवे यांच्या वक्तव्यावर शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार पलटवार करण्यात आला। पालिकेचे उपमहापौर आणि शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी महापालिकेच्या कारवाईचं समर्थन केलं। जबरदस्तीने धर्मांतरण करणाऱ्या गुन्हेगाराला जर कोणी आश्रय द्यायचा प्रयत्न करत असेल तर ही अशा पद्धतीची कारवाई झालीच पाहिजे आणि निश्चित एक संदेश पूर्ण महाराष्ट्राला यातून गेला पाहिजे की अशा पद्धतीने गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्याची हातागाई केली जाणार नाही।
तो कोणीही असो, तो नगरसेवक जरी असला तरी त्याचं आज घर या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा अशाच पद्धतीने कारवाई करण्यात येईल. भाजपकडूनही ठाकरे गटावर निशाणा साधण्यात आला. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व मला वाटतं आत्ताच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोडलेलं आहे. हे पुन्हा पुन्हा अशा त्यांच्या विधानांवरून सिद्ध होतं आहे आणि जनता हे ओळखते की यांनी हिंदुत्व सोडून हे MIMची साथ देत आहेत. त्या निवडणुकीत पण आपण महानगरपालिकेच्या त्यांनी पाहिलं की रशीद मामू सारख्यांना त्यांनी तिकीट दिलं, ज्यांनी वंदे मातरम म्हणलेलं नाही. आणि आता हे MIM म्हणजे धर्म परिवर्तनाच्या कॉर्पोरेटमधलं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये साथ देणाऱ्या MIMला जर अंबादास दानवे साथ देत असतील तर हे सगळा हिंदू समाज लक्ष ठेवून पाहतोय आणि हे चुकीचं आहे त्यांचं. निदा खान प्रकरणातल्या मनपाच्या कारवाईने आता केवळ कायदेशीरच नव्हे तर मोठे राजकीय वादळ निर्माण केले. एका बाजूला कारवाईचं समर्थन करणारे सत्ताधारी पक्ष तर दुसऱ्या बाजूला निवडक कारवाईचा आरोप करणारा विरोधक असा संघर्ष रंगलेला असून येत्या काही दिवसात हे प्रकरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत. मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागातील कैसर कॉलनी या भागामध्ये उभा आहे आणि या भागामध्ये मतीन पटेल जे इथले नगरसेवक आहेत त्यांनी याच घरामध्ये जे निष्कासित करण्यात आले याच घरामध्ये TCS प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिला होता. इथूनच संभाजीनगर पोलीस व नाशिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत निदाला अटक केली होती आणि त्यानंतर नाशिक पोलिसांच्या स्वाधीन केली होती. आता आपण पाहू शकतो की जिथे निदाला आश्रय दिला होता ते हेच घर आहे. काही वेळापूर्वी ही इमारत उभी होती, मात्र आता मनपा कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी मनपाचे जे अतिक्रमण विभाग पथक आहे त्यांनी ही इमारत जी आहे तर ही आता पाडलेली आहे. निदा खान प्रकरणावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये कायदा, प्रशासन आणि राजकारण या तिन्ही पातळ्यांवर संघर्ष पेटला. महापालिकेच्या कारवाईमागे कायदेशीर आधार असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात असताना निवडणूक टार्गेटिंगचा आरोप विरोधकांकडून केला जातो. त्यामुळे हे प्रकरण केवळ अतिक्रमण कारवाईपुरतं मर्यादित न राहता मोठ्या राजकीय संघर्षात रूपांतरित झाल्याचं चित्र आहे. सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.